नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजची रेसिपी आहे आपली हादग्याच्या फुलांची भाजी। आणि ही कशी करायची बघ, निवडण्यापासून सर्व कमी साहित्य, अगदी कमी म्हणजे कमी साहित्यात हे होते बघा भाजी। तर कशी करायची ती बघूया आपण। तर करूया चालू बघा। तर ही हादग्याची फुलं अशी नीट करायची बघा। आतला कोंब असते ती काढून टाकायचा, नाहीतर मग भाजी कडू होत्या। आणि असं मोडायचं किंवा चिरायचं। तुम्हाला चिरायचं असलं चिरू शकताय, मोडायचं असलं मोडू शकताय। ते बघा ती तुरा आहे ती असं कट करून टाकायचं सगळा पूर्ण। तर इथं आपली हादग्याची फुलं निवडून झालेत आणि ही स्वच्छ मी धुवून घेतले बघा। आणि ही एक आपली भाजीची पळी असते तेवढं भरून डाळ भिजत घातलेली, मुगाची किंवा तुरीची तुम्ही घालू शकताय। आणि मुगाची डाळ वापरायची नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट वापरू शकताय। आणि इथे एक कांदा, आपल्याला गरजेनुसार तिखट, कोथिंबीर चिरून, 4-5 कढीपत्त्याची पानं आणि जिरं मोहरी एवढं साहित्य लागणार आहे बघा हे हादग्याची भाजी करण्यासाठी। आणि ही खूप छान अशी लागते बघा ही भाजी। तर करूया बघा चालू। तर तेल तापले आपलं, यात एक छोटी पळीवर तेल ओतले मी। आता ह्याच्यात जिरं मोहरी टाकूया। मध्यम गॅसवर ठेवले बघा हे। मोहरी 1 चमचाभर, जिरे 1 चमचाभर, कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला कांदा। तर हे चांगलं भाजून घ्यायचं। कांदा लाल होईपर्यंत चांगला भाजायचा बघा। कांदा इथं भाजलाय चांगला। आता यात थोडीशी हळद टाकले मी 1 चमचाभर। आणि आता ही फुलं टाकून घेऊया। तर ह्या हादग्याच्या फुलांची भाजी एकदम मस्त अशी लागते बघा। आता दिसायला ही कढई भरून दिसते, कारण शिजल्यानंतर एकदम कमी होते ही। भाजल्यावर आता बघा किती कमी झाले हे। तर आता ह्याच्यात ही भिजवलेली डाळ टाकायची आपल्याला। आणि ही चटणी, मीठ आणि कोथिंबीर टाकायची आता। तर अगदी कमी साहित्यात आणि चवीला छान लागणारी अशी भाजी आहे बघा ही। आणि गावाकडे ही भाजी सारखी म्हणजे जे सीझन आहे त्यामध्ये तर सारखी बनवली जाते बघा ही भाजी। तर आता ही एकसारखी हलवून घेऊया। आता यात मीठ, चटणी वगैरे सगळं टाकले आपण। थोडंसं पाणी घालायचं यात, कारण आपण सुकी भाजी करणार आहे त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आहे। थोडंसं म्हणजे अगदी एक बारका पेला भरून घातलं तरी पास होते बघा, छोटं फुलपात्र तेवढं घालायचं आणि झाकून ठेवूया आता। आणि तर पाणी मी अगदी थोडं कमी ओतलंय बघा। आणि आता ही झाकून ठेवूया। तर इथे झाली आपली हादग्याच्या फुलांची भाजी बघा। आणि खूप छान अशी लागते। एकदा ट्राय करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी झाले ते। एकदम साध्या सोप्या पद्धतीने आहे, कमी साहित्य आणि लागते बघा।